हॅलो. आज आपण पुढचा चॅप्टर अर्थातच पेअर ऑफ स्टेट लाईन्स हा आपल्याला चालू करायचा आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये स्टेट लाईन्स जो आपण 11वीमध्ये चॅप्टर घेतला होता त्या संदर्भात त्याचा जो बेसिक पार्ट आहे तो मी आपल्याला पाठवलेला होता. अर्थातच तो तुम्ही बघितला असेल. आता या चॅप्टरमध्ये म्हणजेच पेअर ऑफ स्टेट लाईन्स या चॅप्टरमध्ये साधारणतः 4 थेरम्स आहेत. त्या चारहीपैकी 2 थेरम्स असे आहेत की जे परीक्षेमध्ये अल्टरनेटिव्हली विचारलेले आहेत. अल्टरनेटिव्हली म्हणजे काय? मार्च किंवा ऑक्टोबर या दोन्ही परीक्षेमध्ये एक विचारला गेलेला आहे आणि दोन्ही सोडवायला काय सोपे आहेत. आता याच्यासाठी तुम्हाला 11वीमध्ये जो आपण भाग घेतलेला होता तो तुम्हाला माहिती असणं आवश्यक, किंवा त्या 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये जे आपण लाईन्सचे जे काही फॉर्म्स बघितले होते किंवा जे काही इक्वेशन्स बघितले होते, फॉर एक्झाम्पल समजा स्लोप इंटरसेप्ट फॉर्म असेल किंवा 2 पॉईंट फॉर्म असेल किंवा डबल इंटरसेप्ट फॉर्म असेल किंवा पॉईंट स्लोप फॉर्म असेल, या प्रत्येक लाईन्सचे इक्वेशन्स तुम्हाला माहिती असणं काय आवश्यक आहे. त्यांचा उपयोग इथं आपल्याला काय करायचं आहे. म्हणून त्यासाठी पहिल्यांदा मी तुम्हाला बेसिकचा जो व्हिडिओ होता तो तुम्हाला यापूर्वी मी सेंड केलेला आहे. त्यानंतर यातला जो पहिला बीट आहे तो आहे कंबाइंड इक्वेशन ऑफ ए पेअर ऑफ लाईन्स. कंबाइंड इक्वेशन ऑफ ए पेअर ऑफ लाईन्स. आता कंबाइंड म्हणजेच काय? दॅट इज अर्थातच काय असेल तो पेअर म्हणजेच काय? जोडी. पेअर म्हणजेच काय? जोडी. आणि कंबाइंड म्हणजेच काय? जॉईंट. आता याची व्याख्या इथे काय केलेली आहे? ॲन इक्वेशन विच रिप्रेझेंट्स 2 लाईन्स इज कॉल्ड द कंबाइंड इक्वेशन ऑफ दोज 2 लाईन्स. म्हणजे जो इक्वेशन 2 लाईन्स रिप्रेझेंट करतोय अशा इक्वेशनला काय म्हणायचं आहे? कंबाइंड इक्वेशन, किंवा त्याचंच दुसरं नाव आहे जॉईंट इक्वेशन. म्हणजेच लाईनचा जो इक्वेशन 2 लाईन्स रिप्रेझेंट करतोय अशा लाईनला काय म्हणायचं आहे? कंबाइंड इक्वेशन किंवा जॉईंट इक्वेशन. आता इथं आपल्याला 2 इक्वेशन्स दिले आहेत. u इक्वल टू a1x प्लस b1y प्लस c1 अँड v इक्वल टू a2x प्लस b2y प्लस c2. u इक्वल टू a1x प्लस b1y प्लस c1 अँड v इक्वल टू a2x प्लस b2y प्लस c2. तर याचा जो कंबाइंड इक्वेशन आहे, कंबाइंड इक्वेशन का असेल? दॅट इज द इक्वेशन u इंटू v इक्वल टू 0. द इक्वेशन u इंटू v इक्वल टू 0 is called the combined equation of the lines u equal to 0 and v equal to 0. इथे बघितलेलं आपण द इक्वेशन v equal to 0 represents the combined equation of lines u equal to 0 and v equal to 0. म्हणजेच u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0 जर ह्या 2 लाईन्सचे इक्वेशन असतील तर त्याचं कंबाइंड इक्वेशन का असतो? दॅट इज u इंटू v इक्वल टू 0. या पद्धतीनं आपल्याला म्हणजे 2 सेपरेट इक्वेशन दिले असतील. हे दोन्ही काय सेपरेट इक्वेशन्स आहेत. म्हणजेच u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0 हे दोन्ही काय सेपरेट इक्वेशन्स आहेत. या दोन्ही सेपरेट इक्वेशन्स जर कंबाइंड इक्वेशन जर काढा म्हणलं असेल तर त्यावेळेस काय करायचं? त्या दोन्ही लाईन्सचे जे काही इक्वेशन्स आहेत त्यांचा काय गुणाकार घ्यायचा आहे आणि गुणाकार घेऊन त्यांचं काय काढायचं आपल्याला? कंबाइंड इक्वेशन. या पद्धतीनं 2 लाईन्सचा किंवा 2 सेपरेट लाईन्सचा आपल्याला काय कंबाइंड इक्वेशन काढता येतं. आता यामध्ये पहिला जो थेरम आता मगाशी म्हणल्याप्रमाणे यामध्ये एकूण 4 थेरम आहेत. त्या 4 थेरमपैकी पहिला जो थेरम आहे त्याचा स्टेटमेंट असं आहे, द इक्वेशन u इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स u इक्वल टू 0 अँड v इक्वल टू 0. हा आपला पहिला थेरम आणि हा थेरम शक्यतो परीक्षेमध्ये विचारला जात नाही आहे. द इक्वेशन u इंटू v इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स u इक्वल टू 0 अँड v इक्वल टू 0. आता तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे, जर 2 इक्वेशन्स आपल्याला दिलेले असतील u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0 तर त्याचा जो कंबाइंड इक्वेशन असतो तो काय असतो? u इंटू v इक्वल टू 0. आता हा आपल्याला काय करायचं? इथं प्रूफ करायचं किंवा सिद्ध करायचं. त्यानुसार इथं आपण 2 इक्वेशन कन्सिडर केलेले आहेत.
याचा प्रूफ, कन्सिडर द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय यू इक्वल टू 0 अँड व्ही इक्वल टू 0. हे दोन लाईन्स आपण कन्सिडर केलेत, यू इक्वल टू 0 अँड व्ही इक्वल टू 0, ज्यांचे इक्वेशन्स आहेत. पहिला जो इक्वेशन आहे तो आहे a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0, आणि दुसरा जो इक्वेशन आहे तो आहे a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0. म्हणजेच यू जो आपण कन्सिडर केलेला आहे तो आहे a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0, आणि व्ही जो कन्सिडर केलेला आहे a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0, तो आपण इथे फिगरमध्ये दाखवलेला आहे. इथे फिगर आहे. म्हणजेच या दोन पद्धतीने या दोन रेषा आपण घेतलेल्या आहेत. नाव लेट px1 y1 be a point on the line u equal to 0. px1 y1 be a point on the line u equal to 0, आणि त्यानंतर be a point on the line u equal to 0. मग एखाद्या रेषेवरती किंवा एखाद्या कर्ववरती जर एखादा पॉईंट असेल तर अशा वेळेस त्या पॉईंटचे जे काही कोऑर्डिनेट्स आहेत ते कोऑर्डिनेट्स काय करतात, त्या कर्वचा इक्वेशन सॅटिस्फाय करतात. आता इथं जो कर्व आपण दिलेला आहे तो कर्व म्हणजेच काय, ती लाईन ज्याचा इक्वेशन आहे a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0, आणि या लाईनवरती आपल्याला हा पॉईंट दिलेला आहे px1 y1. अर्थातच या पॉईंट पीचे जे काही कोऑर्डिनेट्स आहेत px1 y1, हे कोऑर्डिनेट्स हा दिलेला इक्वेशन म्हणजेच a1x म्हणजेच हा a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0 हा इक्वेशन काय करतो, सॅटिस्फाय करतो. म्हणून देअरफॉर a1x1 प्लस b1 y1 प्लस c1 इक्वल टू 0. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल, a1x1 प्लस b1 y1 प्लस c1 इक्वल टू 0. आता इथं परत काय म्हटलेलं आहे, टू शो दॅट x1 y1 सॅटिस्फाय द इक्वेशन u इंटू व्ही इक्वल टू 0. परत हा जो पॉईंट आहे x1 y1, तो पॉईंट हा इक्वेशन म्हणजेच u इंटू व्ही इक्वल टू 0 हा इक्वेशन काय करतो, सॅटिस्फाय करतो. आपल्याला तो बघायचं आहे. त्यानुसार a1x1 प्लस b1 y1 प्लस c1 इंटू a2x1 प्लस b2 y1 प्लस c2, म्हणजेच u आणि v या दोन्हीचं आपण काय घेतलं, दॅट इज मल्टिप्लिकेशन, दॅट इज a1x1 प्लस b1 y1 प्लस c1 इंटू a2x1 प्लस b2 y1 प्लस c2. पहिला जो ब्रॅकेट आहे a1x1 प्लस b1 y1 प्लस c1 याची व्हॅल्यू किती आहे, 0. इथं आपण वरती बघितलेलं आहे हा. a1x1 प्लस b1 y1 प्लस c1 इंटू a2x1 प्लस b2 y1 प्लस c2. पहिल्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0, सेकंड ब्रॅकेट ॲज इट इज, आणि 0 इंटू हा ब्रॅकेट म्हणजे दॅट इज इक्वल टू 0. Therefore x1 y1 satisfies the equation u into v equal to 0. This proves that every point on the line u equal to 0 satisfies the equation uv into equal to 0. याच पद्धतीनं सिमिलरली आता इथं जो पॉईंट आपण घेतला होता या u या रेषेवरती आपण घेतला होता, त्याच्याऐवजी आता v या रेषेवरती आपण इथं पॉईंट घेतलेला आहे आणि परत हा इक्वेशन सॅटिस्फाय होतो, हा इथं आपण दाखवलेला आहे. त्याच पद्धतीने दाखवलेलं आहे. यावरून ह्याच्यावरनं कन्क्लुजन काय करतं आपल्याला, एव्हरी पॉईंट्स विच सॅटिस्फाय द इक्वेशन यू इंटू 0 इक्वल टू 0 लाईज ऑन द लाईन यू इक्वल टू 0 or the line v equal to 0. Therefore equation u into v equal to 0 represents the combined equation of lines u equal to 0 and v equal to 0. हा सर्व सोपा थेरम आहे. त्यानंतर आता मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कंबाइंड इक्वेशन जो आहे त्यालाच काय म्हणतात, जॉइंट इक्वेशन. The combined equation of a pair of lines is also called the joint equation of pair of lines.
Equation u equal to 0 and v equal to 0 are called separate equation of lines represented by u into equal to 0. जी दोन लाईन्स आहेत त्यांना काय म्हणतात सेपरेट इक्वेशन्स. त्या कंबाइंड इक्वेशन्सची काय दोन सेपरेट इक्वेशन्स. आता इथं काही एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत. एक्झाम्पल आपण नंतर बघू 4.1 या एक्झरसाइजमध्ये. इथं सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत. हे सॉल्व्ड एक्झाम्पल तुम्ही काय करायचं आहे घरी करायचं आहे. 4 एक्झाम्पल एकूण दिलेले आहेत. ते चारही एक्झाम्पल तुम्ही काय घरी बघून ते समजून पुढचे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहेत. म्हणून चारही एक्झाम्पल तुम्ही घरी सोडवा आणि समजून. त्यानंतर यातला जो सेकंड बिट आहे तो आहे होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. आता पहिल्यांदा याच्यामध्ये परत डिग्री ऑफ ए टर्म म्हणजे काय, म्हणजे एखाद्या टर्म्सची डिग्री म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा बघूत. याची व्याख्या इथं दिलेली आहे. द सम ऑफ द इंडायसेस ऑफ ऑल व्हेरिएबल्स इन ए टर्म इज कॉल्ड द डिग्री ऑफ द टर्म. The sum of the indices of all variables in a term is called the degree of the term. For example, इथे एक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. तो इक्वेशन इथं आहे, इथं आपल्याला दिलेलं आहे तो आहे x² + 3xy. हा x² + 3xy - 2y² + 5x + 2. आता या इक्वेशनमध्ये एकूण टर्म्स किती आहेत, एकूण 5 टर्म्स आहेत. त्यापैकी पहिली टर्म कोणती आहे, दॅट इज x². त्यानंतर दुसरी टर्म कोणती आहे, दॅट इज xy ही सेकंड टर्म. त्यानंतर तिसरी जी टर्म आहे ती आहे -2y². चौथी जी टर्म आहे 5x आणि पाचवी जी टर्म आहे ती आहे +2. म्हणजेच या इक्वेशनमध्ये एकूण 5 टर्म्स आहेत. आता प्रत्येक टर्मची जी काही डिग्री आहे ती डिग्री आपल्याला काढायची आहे. आता याची व्याख्या काय केलेली आपण, द सम ऑफ द इंडायसेस ऑफ ऑल व्हेरिएबल्स इन ए टर्म इज कॉल्ड द डिग्री ऑफ द टर्म. आता या पहिल्या टर्ममध्ये जे व्हेरिएबल्स आहेत, इथे व्हेरिएबल कोणते आहे एक्स, म्हणजेच एकच आहे. याची जी काही डिग्री आहे, याची डिग्री किती आहे, याचा पॉवर किती आहे, दॅट इज 2, किंवा याचा इंडेक्स किती आहे, दॅट इज 2. म्हणून या पहिल्या टर्मची जी काही डिग्री आहे ती किती असेल, दॅट इज 2. त्यानंतर सेकंड टर्म जी आहे ती आहे 3xy. आता यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत. आता एक्सचा इंडेक्स आणि वायचा इंडेक्स या दोन्हींची बेरीज किंवा दोन्हींची सम म्हणजे 1 + 1 दॅट इज 2. म्हणून 3xy चा जो जी काही डिग्री आहे ती देखील किती आहे, 2. त्यानंतर तिसरी जी टर्म आहे ती आहे 2y². याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे आणि त्या व्हेरिएबलचा जो काही इंडेक्स आहे तो किती आहे, 2. म्हणून याची जी काही डिग्री आहे ती किती असेल, दॅट इज 2. त्यानंतर पुढची जी टर्म आहे ती आहे 5x. परत याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे x आणि त्याचा जो इंडेक्स आहे तो किती 1 आहे. म्हणून 5x ची डिग्री किती असेल, 1. त्यानंतर हा 2 काय कॉन्स्टंट आहे, इथे व्हेरिएबल नाही आहेत. म्हणजेच या कॉन्स्टंटची जी काही डिग्री आहे ती किती असेल, दॅट इज 0. या पद्धतीनं आपल्याला काय डिग्री ऑफ ए टर्म किंवा एखाद्या टर्मची डिग्री किती आहे हे आपल्याला काय लिहायचं आहे. त्यानंतर पुढची जी व्याख्या आहे ती म्हणजे कोणती, होमोजेनियस इक्वेशन. अॅन इक्वेशन इन विच, याची व्याख्या काय केलेली बा, अॅन इक्वेशन इन विच the degree of every term is same is called homogeneous equation. An equation in which the degree of every term is same is called homogeneous equation. म्हणजे दिलेल्या इक्वेशनमध्ये ज्या काही टर्म्स आहेत, मग 2 असतील, 3 असतील किंवा 4 असतील, त्या प्रत्येक टर्म्सची डिग्री ही जर सारखी असेल तर अशा वेळेस त्या इक्वेशनला काय म्हणायचं आहे, होमोजेनियस इक्वेशन. दिलेल्या इक्वेशनमधल्या प्रत्येक टर्ममध्ये दिलेल्या इक्वेशनमधला प्रत्येक टर्मची डिग्री ही जर सारखी असेल तर अशा वेळेस अशा इक्वेशनला काय म्हणायचं आहे, होमोजेनियस इक्वेशन. फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला दिलेलं आहे x² + 3xy = 0. आता या इक्वेशनमध्ये एकूण 2 टर्म आहेत. त्यापैकी पहिली जी टर्म आहे ती म्हणजे कोणती आपली, दॅट इज x². पहिली जी टर्म आहे ती कोणती आहे, x².
आणि दुसरी जी टर्म आहे ती कोणती 3xy. मग आता इथे एक्स स्क्वेअरची जी डिग्री आहे ती किती आहे 2. यामध्ये एकच व्हेरिएबल आहे म्हणजेच एक्स, त्याची डिग्री किती 2, म्हणून पहिल्या टर्मची जी काही डिग्री आहे ती असेल 2. त्यानंतर सेकंड टर्म जो आहे तो कोणता आहे 3xy. याच्यामध्ये एकूण 2 व्हेरिएबल्स आहेत. दोन्ही व्हेरिएबल्सच्या इंडायसेसची बेरीज, एक्सचा इंडेक्स 1 वायचा इंडेक्स 1 या दोन्हींची बेरीज 1 + 1 दॅट इज 2. म्हणजे पहिल्या टर्मची डिग्री 2, दुसऱ्या टर्मची डिग्री 2. म्हणजेच दिलेल्या इक्वेशनमध्ये जे काही टर्म्स आहेत त्या प्रत्येकांची बेरीज, त्या प्रत्येकांचा जो डिग्री आहे ती कशी आहे सारखी आहे. म्हणजेच हा इक्वेशन कसं आहे होमोजिनियस इक्वेशन. त्यानंतर सेकंड इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे इथं 7xy - 2y² = 0. परत पहिली जी टर्म आहे ती 7xy, यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय. त्या प्रत्येकाचा जो काही प्रत्येकांची जी काही डिग्री आहे ती किती 1, एक्सची 1 वायची 1 या दोन्हींची बेरीज 1 + 1 दॅट इज 2. म्हणजे पहिल्या टर्मची डिग्री 2. त्यानंतर सेकंड टर्म आपल्याला जी दिलेली आहे ती कोणती आहे -2y². याच्यामध्ये व्हेरिएबल जो आहे तो वाय, त्याची डिग्री किती 2. म्हणजेच पहिल्या टर्मची 7xy ची डिग्री 2, दुसऱ्या टर्मची -2y² ची डिग्री 2. म्हणजेच दोन्हींची डिग्री कशी आहे सारखी आहे. म्हणजेच हा देखील कसा आहे होमोजिनियस इक्वेशन. त्यानंतर तिसरा इथं आपल्याला इक्वेशन दिलेला आहे तो म्हणजे कोणता, दॅट इज 5x² + 3xy - 2y² = 0. आता यामध्ये एकूण 3 टर्म्स आहेत. पहिली टर्म आहे 5x², दुसरी टर्म आहे 3xy आणि तिसरी टर्म आहे -2y². पहिल्या टर्मची जी काही डिग्री आहे ती किती असेल, अर्थातच 2. इथं व्हेरिएबल एकच आहे एक्स, त्याचा जो काही इंडेक्स आहे तो आहे 2, म्हणून पहिल्या टर्मची डिग्री 2. दुसरी टर्म आहे 3xy, याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय, प्रत्येकांची डिग्री आहे 1, त्या दोन्हींची बेरीज केली असता ती होते 2. त्यानंतर तिसरी टर्म -2y², यामध्ये एकच व्हेरिएबल आहे वाय, त्याचा इंडेक्स आहे 2, म्हणून त्याची डिग्री किती असेल 2. म्हणजेच प्रत्येक टर्म्स आहेत, ज्या काही टर्म्स आहेत या इक्वेशनमध्ये प्रत्येक टर्म्सची डिग्री कशी आहे सारखी आहे. म्हणजेच हा देखील कसा आहे होमोजिनियस इक्वेशन. त्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे 3x² + 2xy + 2y² + 5x = 0. आता हा जो इक्वेशन आहे हा काय होमोजिनियस इक्वेशन नाही आहे. 3x² + 2xy + 2y² + 5x = 0 हा होमोजिनियस इक्वेशन नाही आहे. त्याचं कारण काय, यामध्ये एकूण 4 टर्म्स आहेत. पहिले 3 टर्म्सची डिग्री आपण जर ऑब्झर्व केली तर पहिल्या 3 टर्म्सची डिग्री कशी आहे सारखी आहे आणि ती म्हणजे किती 2. पण चौथी जी टर्म आहे 5x, याची डिग्री किती 1 आहे. मग आपल्या व्याख्येनुसार दिलेल्या इक्वेशनमध्ये ज्या काही टर्म्स आहेत त्या प्रत्येक टर्म्सची डिग्री ही जर सारखी असेल तर अशा इक्वेशनला आपण काय म्हणतो होमोजिनियस इक्वेशन. पण इथं पहिल्या 3 टर्म्सची डिग्री सारखी आहे पण चौथ्या टर्मची डिग्री वेगळी आहे, म्हणून हा इक्वेशन काय होमोजिनियस इक्वेशन नाही. ओके. सर्वसामान्यपणे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय हॅज फॉर्म ax² + 2hxy + by² = 0. म्हणजेच होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 ज्याची डिग्री 2 आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा आपण हा घेतला, समजा इथं x³ - 3x² y - 3xy². समजा आपण हा इक्वेशन घेतला x² - 3x² y = 0. x² - 3x² y = 0. x² च्या ऐवजी x³ होत. x³ - 3x² y = 0. समजा हा इक्वेशन घेतला आपण. या इक्वेशनमध्ये एकूण 2 टर्म्स आहेत. पहिली टर्म कोणती x³, दुसरी टर्म कोणती आहे -3x² y. आता हा होमोजिनियस इक्वेशन आहे का नाही हा पण चेक करूत. पहिल्या टर्मची डिग्री 3, यामध्ये एकच व्हेरिएबल आहे म्हणजेच याची डिग्री किती आहे 3.
त्यानंतर सेकंड टर्ममध्ये एकूण दोन व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय. एक्सचा पॉवर किंवा एक्सचा इंडेक्स 2, वायचा इंडेक्स 1. या दोन्हींची बेरीज केल्यानंतर 2 + 1 दॅट इज 3. म्हणजेच पहिल्या टर्मची डिग्री 3 आणि दुसऱ्या टर्मची डिग्री 3. म्हणजेच हा कसा आहे होमोजिनियस इक्वेशन आहे. पण याची डिग्री किती आहे 3. कारण का प्रत्येक टर्मची डिग्री किती आहे 3. म्हणून हा काय आला होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 3. तसंच इथं आपण समजा हा इक्वेशन आपण घेतला x² - xy + y² = 0. x² - xy + y² = 0. समजा हा इक्वेशन आपण घेतला. यामध्ये एकूण 3 टर्म्स आहेत. पहिली टर्म x², दुसरी टर्म -xy, तिसरी टर्म y². पहिल्या टर्मचा इंडेक्स 2 आहे म्हणजेच याची डिग्री 2. दुसऱ्या टर्ममध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय, प्रत्येकाचा इंडेक्स 1 1. या दोन्हींची बेरीज केली असता ती होते 2. म्हणजेच दुसऱ्या टर्मचा देखील डिग्री हा किती 2. आणि तिसऱ्या टर्ममध्ये एकच व्हेरिएबल आहे वाय, त्याचा इंडेक्स 2. म्हणजेच अर्थात त्याची डिग्री किती 2. म्हणजेच दिलेल्या इक्वेशनमधले एकूण 3 टर्म्स आहेत आणि प्रत्येकाची डिग्री किती आहे 2 आहे. म्हणजेच हा काय होमोजिनियस इक्वेशन आहे आणि शिवाय प्रत्येकाची डिग्री 2 आहे. म्हणून हा कायला होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. जे व्हेरिएबल्स आहेत, व्हेरिएबल्स कोणते आहेत एक्स आणि वाय. म्हणून अशा इक्वेशनला काय म्हणतात होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. ओके. आता पहिला आपण थेरम घेतलेला होता. आता यातला दुसरा थेरम, याचा स्टेटमेंट काय दिलं बा, द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन इज होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. द कंबाइंड इक्वेशन of a pair of lines passing through the origin is a homogeneous equation of degree 2 in x and y. म्हणजेच इथं आपल्याला दोन लाईन्स आपल्याला दिलेले आहेत की ज्या ओरिजिन मधून पास होतात. त्या दोन्हीचा आपण कंबाइंड इक्वेशन घेतल्यानंतर जो इक्वेशन येतो तो काय असेल होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. मग आता इथं तसे आपण दोन इक्वेशन्स इथे फिगर आपल्याला दिलेली आहे. फिगर ऑब्झर्व करा थोडीशी. फिगर इथं आपल्याला दिलेली आहे, ही ती फिगर. त्यानुसार ही ती फिगर. मग या फिगरमध्ये आपण दोन इक्वेशन्स कन्सिडर केलेले आहेत. त्यातला पहिला जो इक्वेशन आहे a1x + b1y = 0 हा पहिला इक्वेशन. आणि त्यानंतर दुसरा जो इक्वेशन आहे तो आहे a2x + b2y = 0. पहिला इक्वेशन a1x + b1y = 0 आणि a2x + b2y = 0. आणि या दोन्ही लाईन्स या कुठून पास होतात ओरिजिन मधून. ज्यावेळेस एखादी लाईन ओरिजिन मधून पास होते त्यावेळेस त्या लिनियर इक्वेशन मधला जो कॉन्स्टंट टर्म असतो तिथं काय असतो तो 0. म्हणून या दोन लाईन्स a1x + b1y = 0 आणि a2x + b2y = 0 या दोन लाईन्स काय ओरिजिन मधून पास होतात. आता या दोन्हीचा कंबाइंड इक्वेशन घेतला असता तो कंबाइंड इक्वेशन काय होतो दॅट इज द होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. मग इथं आपण दोन इक्वेशन्स कन्सिडर केलेत. प्रूफ लेट a1x + b1y = 0 and a2x + b2y = 0 be any two lines. a1x + b1y = 0 and a2x + b2y = 0 be any two lines passing through the origin. हा इथं origin passing through the origin. Then their equation is then the combined equation म्हणजे काय त्या दिलेल्या दोन्ही लाईन्सचा काय घ्यायचं गुणाकार घ्यायचा आणि = 0. मग त्यानुसार या दिलेल्या दोन्ही लाईन्सचा गुणाकार a1x + b1y * a2x + b2y = 0. या दोन्हींचा गुणाकार घेतल्यानंतर दोन्ही ब्रॅकेटचा गुणाकार घेतल्यानंतर हा येईल a1 a2x² + a1 b2xy + a2 b1xy + b1 b2y² = 0.
त्यानंतर a1 a2 x² ॲज इट इज प्लस इथे एक्स वायच्या दोन टर्म्स आहेत, या दोन्ही टर्ममधनं एक्स वाय कॉमन काढला. एक्स वाय कॉमन काढल्यानंतर पहिला येईल a1 b2 प्लस a2b1 इंटू एक्स वाय प्लस b1 b2 y² इक्वल टू 0. मग आता या वरच्या इक्वेशनमध्ये जर समजा आपण a1 a2 इज इक्वल टू समजा a घेतला, त्यानंतर हा जो ब्रॅकेट आहे a1 b2 हा ब्रॅकेट a1 b2 प्लस a2b1 इक्वल टू 2h घेतला आणि b1 b2 इज इक्वल टू समजा हा b घेतला आपण, तर हा वरचा जो इक्वेशन असेल तो काय येईल, दॅट इज तो येईल ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. a1 a2 ची किंमत a, या ब्रॅकेटची a1 b2 प्लस a2b1 ची व्हॅल्यू 2h आणि b1 b2 ची व्हॅल्यू किती आपण घेतली आहे b. या सर्व व्हॅल्यूज या वरच्या इक्वेशनमध्ये ठेवला असता हा इक्वेशन काय येईल ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0 विच इज होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x अँड y. हा आपला सेकंड थेरम म्हणजेच ओरिजिनमधून पास होणाऱ्या दोन लाईन्सचा आपण जर कंबाईंड इक्वेशन किंवा जॉईंट इक्वेशन घेतला तर तो काय येतो होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. तसं इथं आलेलं आहे ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. हा झाला आपला सेकंड थेरम. ओके, इथेच आपण स्टॉप करूत. उद्याच्या भागामध्ये याचा पुढचा थेरम घेऊ आपण. ओके, थँक्यू.